कर्म करण्यामध्ये आमचा अधिकार आहे, तो अधिकार प्रांजळपणाने आपण पार पाडावा आणि तो पार पाडल्यानंतर त्याच्यातून भगवत इच्छेनं आपल्याला जे मिळेल त्यामध्ये आपण संतुष्ट असलं पाहिजे. त्यामध्ये आपण परमात्मा देणारच आहे, परमात्मा आपल्याला देणार नाही असं होणारच नाही. तो देण्याकरताच बसलाय, मान्यच आहे. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. फलाची आशा धरू नकोस. याचा अर्थ अवांतर फल आपल्याला अपेक्षा करता येत नाही. जेवढं मिळेल तेवढंच आपल्या कर्माचं फल असतं आणि ते आम्हाला का दिलेलं असतं? आमचा त्यावेळचा प्रपंच पूर्ण व्हावा म्हणून. देवाला सगळंच काढून घेता येत नाही का? घेता येतं, पण परमात्म्याने तसं आतापर्यंत कधी केलंय का? कधीच केलं नाही. परमार्थ करताना सुद्धा आपल्या प्रपंचाची पूर्ण काळजी घेऊन परमार्थ करायला भगवंतानी सांगितलंय आपल्याला. मी भागवतातली प्रमाण सांगतो, रामायणातली सांगतो, तुम्ही कुठली, मी ज्ञानेश्वरीतली प्रमाण सांगतो आपल्याला. जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी, काही ज्ञानोबरा बोलत नाहीत. ज्याचं ऐहिक धड नाही त्याचं पारत्रिक काय चांगलं असणार आहे? शेवटी आपलं पारत्रिक आपल्या ऐहिकावर ठरतं. आपला परमार्थ सर्वोत्तम व्हायचा असेल तर त्याच्याकरता आपला प्रपंच आपल्याला चांगला करण्याची सवय असली पाहिजे, तर परमार्थ चांगला होतो. ज्याचा प्रपंच धड होत नाही तो परमार्थ काय करेल?